हा एक प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हणजे जे बलस्थान आहेत दोन या जगामध्ये, ते चर्च आणि तो मक्का मदिना, त्या बलस्थानाला आता आव्हान देण्यासाठी राम मंदिर हे उभं राहते. 500 वर्षानंतर ते राम मंदिर बांधलं गेलेलं आहे. कारण यांना सरकार स्थापन करायचं आहे, ते सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये. कारण उत्तर प्रदेशमधूनच केंद्रापर्यंत जाण्याचा एक मार्ग आहे, प्रशस्त मार्ग आहे, एक राजमार्ग आहे. म्हणून त्यांना उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी हे उपस्थित केलेले प्रश्न आहेत, ना की राम भक्तांसाठी, ना की विद्यार्थ्यांसाठी, ना विद्यार्थ्यांसाठी, ना युवकांसाठी, ना आस्थेसाठी. हे जे मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्याच्या मागे षडयंत्र आहे. ते षडयंत्र कसले आहे तर आपल्याला परत एकदा सत्तेमध्ये आणण्यासाठी. आता तुम्ही षडयंत्राला बळी पडणार आणि यांना जिंकून देणार हे आता तुम्ही ठरवा. मी माझे मुद्दे तुमच्यासमोर मांडलेले आहेत. मुद्देसूद तुमच्यासमोर मी हे मांडलेलं आहे. हे वास्तव आहे आणि वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुलस्कर. मित्रांनो, एखादा युद्ध जिंकलं जाते किंवा एखादी गोष्ट प्राप्त केली जाते, मिळवली जाते, त्यासाठी दोन गोष्टी आखल्या जातात. दोन तऱ्हेने त्या गोष्टी मिळवल्या जातात, प्राप्त केल्या जातात. त्या दोन प्रकार काय आहेत तर एक प्रकार आहे रणनीती. त्या रणनीतीने ते युद्ध जिंकलं जाते. किंवा दुसरा प्रकार आहे ते म्हणजे षडयंत्र. षडयंत्र रचून ते युद्ध किंवा ती गोष्ट प्राप्त केली जाते, हे युद्ध जिंकलं जाते. मित्रांनो, महाभारतात हे दोन्ही प्रकार तुम्ही पाहिले असतील, समजले असतील, तुम्हाला ते उमजले असतील. महाभारतामध्ये श्रीकृष्णाने आखलेली ती रणनीती होती, कृष्णनीती होती. आणि त्याच्या विरोधात हे युद्ध जिंकण्यासाठी, महाभारताचं युद्ध जिंकण्यासाठी कौरवांच्या बाजूने जे लढलेली व्यक्ती होती ती म्हणजे शकुनी मामा. शकुनी नीती ते म्हणजे षडयंत्र होतं. म्हणजे ते षडयंत्राने ते युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे दोन प्रकार तुम्ही त्यावेळी महाभारतात बघितले असतील त्या युद्धामध्ये. ते म्हणजे कुठलं, एक षडयंत्र आणि रणनीती. आता मित्रांनो, भारतामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे दोन प्रकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, ही गोष्ट फक्त भारतापुरती मर्यादित आहे का? नाही मित्रांनो, जगामध्ये ती गोष्ट साध्य केली जाते, त्याचा वापर केला जातो, षडयंत्र किंवा रणनीती. आता भारतामध्ये सुद्धा हे दोन प्रकार राबवले जातात, एक षडयंत्र आणि दुसरी रणनीती. भारतीय जनता पार्टी तुम्हाला ती रणनीती आखताना दिसेल आणि त्यांचे जे विरोधी आहेत, इंडिया आघाडी आहे, ते तुम्हाला षडयंत्र रचताना दिसतील. असं मी का म्हणतोय? दोन मुद्दे तुमच्यासमोर मी मांडतोय. त्या दोन मुद्दे मांडल्यानंतर तुमच्या त्या लक्षात येतील षडयंत्र का रचतायत ते. कारण आता त्या विरोधकांना एक गोष्ट लक्षात आली आहे, आपण कुठल्याही प्रकारची रणनीती आखली तरी ती फेल जाणार आहे, आपण तोंडावर आपटणार आहोत, आपला पराजय होणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर ते तर अगदी स्पष्ट झालेलं आहे. कारण पश्चिम बंगालच्या त्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा त्या लोकांनी काय केली होती, षडयंत्र रचलं होतं आणि ते फोल ठरलं. आणि भारतीय जनता पार्टीने आखलेल्या रणनीतीचा तो विजय झाला, भूतो ना भविष्यतो. मित्रांनो, तिथे काय घडलं तर हिंदू एकवटला, हिंदू एकत्र आला, एका छत्राखाली आला, एकसंध झाला आणि त्याने ही निवडणूक जिंकली असं म्हणायला हरकत नाही. ना की भारतीय जनता पार्टीने ही जिंकलेली आहे, ती कोणी जिंकलेली आहे? हिंदूंनी जिंकलेली आहे. ही गोष्ट ज्यावेळी आपल्या लक्षात येईल त्याच वेळेला ह्या भारताचं, या राष्ट्राचं भलं होईल. या देशात बहुसंख्य कोण आहेत तर हिंदू आहेत. यापूर्वी अनेक आक्रांतांनी आक्रमण केलं. तुम्हाला इतिहासाचा माहीतच असेल, अगदी इंग्रजांपर्यंत. मोगल असतील, इंग्रज असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, ग्रीक असतील, अनेक आक्रांतांनी, अनेक विदेशी आक्रमकाने आपल्या देशावरती राज्य केलं. त्याच्या मागचं कारण काय होतं तर हिंदूंना काय केलं, त्यांनी विभाजित केलं. कारण पूर्वी फक्त ह्या देशात हिंदूच होता, सनातनीच होता. त्या सनातनी त्यांच्या संस्कृतीवरती आघात केला, त्या हिंदूंच्या त्यांच्या संस्कारावरती आघात केला आणि काय केलं, दोफाड केलं आणि राज्य केलं. इंग्रजांनी सुद्धा तेच केलं, मोगलांनी सुद्धा तेच केलं. आणि दुसरा प्रकार काय केला इंग्रजांनी आणि मोगलांनी, ते म्हणजे धर्मांतरण केलं. लक्षात आलं का?
धर्मांतरण. मग ते एखाद्या शस्त्राच्या आधारे भीती दाखवून किंवा लालच दाखवून, लालच देऊन. आणि तीच गोष्ट आजही तुम्हाला पाहायला मिळते. धर्मांतरण जे पूर्वेचे जे राज्य आहेत, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, इथे ज्या गोष्टी घडत आहेत त्यासुद्धा धर्मांतरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आहेत तिथे. मित्रांनो, तिथे ज्या गोष्टी घडत आहेत, मणिपूरमध्ये का हा आगडोम उसळला होता, त्याच्यामागे कोण काम करत होतं, कोण षडयंत्र रचत होतं, तर ईसाई. लक्षात आलं का? ख्रिश्चनिटी. आणि ते आता उघड झालेलं आहे, ते स्पष्ट झालेलं आहे. तिथे जी धरपकड झाली आहे त्या धरपकडीमध्ये अमेरिकन एक हेर पकडला गेला आहे, युक्रेनियन नागरिक पकडले गेले आहेत. त्यानंतर हे स्पष्ट झालेलं आहे. त्या मणिपूरमध्ये मणिपूर जाळण्याचं कारण, मणिपूरमध्ये उद्रेक निर्माण करण्याचं कारण कोण होतं, तर ईसाई धर्मांतरण करणं. आता तुम्हाला केरळमध्ये काय दिसलं आहे? धर्मांतरण झालेलं आहे. आणि जे बहुसंख्यक आहे या भारतातले ते तिथे अल्पसंख्यक झालेले आहेत. काश्मीरमध्ये काय घडलं? धर्मांतरण झालं, बहुसंख्यक अल्पसंख्यक झाले. असंच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अल्पसंख्यकाकडे आपण वाटचाल करतोय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा करतोय. कारण धर्मांतरण. आणि या धर्मांतरणाच्या विरोधात एक बिल पास करण्याचा प्रयत्न करते भारतीय जनता पार्टी, हे मोदी सरकार. हे धर्मांतरण होऊ नये म्हणून. आणि धर्मांतरण कुठल्या माध्यमातून केलं जाते, तर ह्या ज्या काय सामाजिक ट्रस्ट आहेत, लक्षात आलं का? सामाजिक उत्थान करण्यासाठी, उत्कर्ष करण्यासाठी ज्या काय ह्या ट्रस्ट स्थापित केलेल्या आहेत, कुठल्या, तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि त्यांना जो फंड मिळतोय तो विदेशी आहे. मित्रांनो, हे NGOज आहेत ना, NGO, हे NGOमध्ये काय केलं जाते? धर्मांतरणासाठी पैसा घेतला जातोय. आणि ह्या पैशाचा वापर, या धनसंपत्तीचा वापर हिंदूंचं धर्मांतरण करण्यासाठी केलं जाते. हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्याच्या विरोधात तो कायदा अंमलात आणला जाणार आहे. हे विधेयक पास केलं जाणार आहे. आता हे विधेयक रोखणं आवश्यक आहे. मित्रांनो, त्यासाठी मग काय करणं आवश्यक आहे? षडयंत्र आखणं आवश्यक आहे. जर एखाद्या समाजाचा उत्कर्ष, उत्थान करायचं असेल तर त्यासाठी जी रणनीती आखली आहे त्याच्या विरोधात आपल्याला जायचं असेल तर रणनीती आखून चालणार नाही, मग षडयंत्र आखणं आवश्यक आहे. तेच ते षडयंत्र आहे. आता षडयंत्राचाच एक भाग आहे, ते म्हणजे नीट परीक्षेचा पेपर फुटी आणि त्याच्यानंतर माजलेला गदारोळ, झालेलं आंदोलन, त्याच्यावरती झालेल्या चर्चा. आणि दुसरा प्रकार आहे तर राम मंदिरामध्ये झालेली चोरी. लक्षात आलं का? हे दोन मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते. मित्रांनो, साधा सरळ प्रश्न आहे माझा. या अगोदर परीक्षा ज्या झाल्या आहेत, मग नीट असो किंवा आणखीन कुठले असो, त्या परीक्षा ज्या झालेल्या आहेत त्या परीक्षाची पेपर फुटी झाली नाही का? ते पेपर फुटले नाहीत का? ते लीक झालेत नाहीत का? झाले आहेत या अगोदर सुद्धा. अगदी 2004 नंतर 2014 पर्यंत मनमोहन सिंगच्या कार्यकालामध्ये सुद्धा 50च्या वरती त्याची नोंद आहे. मग त्यावेळी हा गदारोळ का घातला गेला नाही? मग त्यावेळी जे काय दोषी होते त्यांना गजाआड का पाठवलं गेलं नाही? त्यांना शिक्षा झाली का? त्यांना गजाआड पाठवलं का? हा एक साधा प्रश्न आहे माझा. जरा बघा तुम्ही इतिहासात जाऊन, तुम्ही भूतकाळात जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल. मग त्यावेळी कारवाया कोणावर झाल्यात का? ज्यांनी हे गुन्हे केलेत ते गुन्हे करणारे गुन्हेगार त्यात सोनिया गांधीच्या सोबत राजरोज फिरताना तुम्हाला दिसत आहेत. याचा अर्थ लक्षात घ्या. आता या सोनिया गांधी कुठल्या आहेत? तर इटलीच्या. आता महत्त्वाची गोष्ट, ईसाईचं केंद्रस्थान कुठे आहे? तर इटलीमध्ये. लक्षात घ्या, इटलीमध्ये. आता वेटेलिका या शहरामध्ये हे चर्च आहे, हे ईसाईंचं केंद्रस्थान आहे, मुख्य स्थान आहे. सेंट पीटर वेसिलिका, सेंट पीटर वेसिलिका हे त्या चर्चचं नाव आहे. आणि ते कुठे आहे? इटली स्थित आहे, म्हणजे इटलीमध्ये आहे. आणि ह्या ज्या सोनिया गांधी आहेत, सोनिया मायनो आहेत, ह्या कुठल्या आहेत? इटलीच्या आहेत. आता ह्या सोनिया मायनो ज्या भारतात आल्यात, भारतात प्रवेश केला, राजकीय क्षेत्रात प्रवेश केला, राजकारणामध्ये प्रवेश केला, सरकारमध्ये प्रवेश केला, त्याच्यामागे सुद्धा एक षडयंत्र आहे. मित्रांनो, एक बार डान्सर राजीव गांधीला भेटतात काय? आणि राजीव गांधी त्यांच्या प्रेमात पडतो काय? आणि ती व्यक्ती भारतात येते काय? आणि राजकीय क्षेत्रात आपलं प्राबल्यता निर्माण करते काय? ही साधी सरळ गोष्ट आहे का मित्रांनो?
हे षडयंत्र आहे त्या डीप स्टेटचा. डीप स्टेट, ज्या डीप स्टेटनी यापूर्वी भारतावरती आक्रमण करून आपल्याला गुलाम करून ठेवलं होतं, ते युरोपियन कंट्री, युरोपियन देश, अमेरिका, या डीप स्टेटचं हे षडयंत्र आहे. आता मित्रांनो, साधी सरळ गोष्ट आहे. त्या राजीव गांधीला दुसरी व्यक्ती का नाही भेटली? एखादी सुशिक्षित व्यक्ती, एखादी राजकीयदृष्ट्या व्यक्ती असलेली, प्राबल्यता असलेली किंवा औद्योगिकदृष्ट्या प्राबल्यता असलेली एखादी व्यक्ती त्यांना का भेटली नाही? त्यांच्यावरती त्यांनी प्रेम का नाही केलं? साधी सरळ प्रश्न आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या सोनिया मायनो ह्या राजीव गांधीबरोबर प्रत्येक वेळेला सावलीसारख्या असायच्या. राजीव गांधी ज्या दौऱ्यावरती जायच्या त्या प्रत्येक दौऱ्यामध्ये त्या असायच्या सावलीसारख्या. मग त्या मंचावरती ते का उपस्थित नव्हत्या? ज्या मंचावरती राजीव गांधीची हत्या झाली त्यावेळी त्या दौऱ्यावरती त्या का नव्हत्या? इतर वेळी प्रत्येक वेळी त्या अगदी सावलीसारख्या होत्या, अगदी सावित्रीसारख्या. वटपौर्णिमा झाली आहे, त्या वटपौर्णिमेमध्ये त्या सावित्रीने त्या वडाला फेऱ्या घातल्या आणि हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली. अशी ती सावित्री त्या सत्यवानासोबत का नव्हती? हा साधा सरळ प्रश्न आहे माझा, त्याचं उत्तर द्या. मग त्याच दौऱ्यावरती का नव्हती? त्या सभेमध्ये ती का नव्हती? याचा अर्थ लक्षात घ्या, काय षडयंत्र आहे ते. आता मित्रांनो, आपण मूळ मुद्द्याकडे येऊया, मूळ विषयाकडे येऊया. हे आता मुद्दे उपस्थित केले जात आहेत. आता ह्या मुद्दे उपस्थित करण्यासाठी जो दीपक इथे येऊन दिवे पेटवतोय तो कुठून आला आहे? तर अमेरिकेमधून. आणि त्यांनी एक साधा क्षुल्लक विषय घेऊन, म्हणजे झुरळ हा विषय घेऊन त्यांनी ती पार्टी उपस्थापित केली. कुठली? कॉकरोच जनता पार्टी. म्हणजे विचार करा, तो एक धागा पकडून सूर्यकांत ह्या CJIने जो शब्द उच्चारला कॉकरोच, तो मुद्दा त्यांनी उचलला, तो शब्द उचलला आणि ही पार्टी स्थापित केली. म्हणजे बघा केवढं मोठं षडयंत्र आहे. त्यांचा मुद्दा काय होता? उद्देश काय होता? तर नीट परीक्षेवरती झालेला जो प्रकार, ती पेपर लीक झाली, हा मुद्दा होता त्यांचा. आता तो मुद्दा राहिला बाजूला. आता चर्चा कशावरती होते? तर नरेंद्र मोदीजी हटाव, भारतीय जनता पार्टी हटाव, हिंदू हटाव, हिंदू कसे या देशासाठी घातक आहेत हे सांगितलं जाते त्या जंतर मंतरवरती. म्हणजे मूळ मुद्दा यांचा काय होता? तर विद्यार्थिनी, युवक युवती, नीट परीक्षा, एक्झाम, हा मूळ मुद्दा होता. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. आता ते मुद्दे राहिले बाजूला आणि यांचे जे मुद्दे उपस्थित करतायत त्याच्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल. मग हे षडयंत्र आहे. दुसरा जो मुद्दा उपस्थित केला आहे तो मुद्दा काय आहे? तर राम मंदिरमध्ये चोरी झाली. जे काय भक्तगणाने केलेलं दान आहे त्या चोरी झाली आणि भक्तगणांचा जे हे आहे, विश्वास आहे, त्याच्यावरती आघात केला गेला. त्या भक्तांच्या हृदयावरती आघात केला गेला त्या चोरीमुळे. मित्रांनो, आता मुद्दा उपस्थित कोणी केला, त्याच्यावरती आरोप कोणी लावलेत? पहिला मुद्दा उपस्थित करणारी व्यक्ती कोण आहे? तर अखिलेश यादव. आणि अखिलेश यादव नुकतेच तो मुद्दा उपस्थित करण्यापूर्वी विदेश दौऱ्यावरती होते, फिरायला गेले होते. लक्षात आलं का? त्यांनी फिरून आल्यानंतर, अगदी फ्रेश झाल्यानंतर हा मुद्दा उपस्थित केला, राम मंदिरमध्ये चोरी झाल्याचा. आणि ज्या प्रकारे त्याच्यावरती तोंडसुख घेतलं जाते, ज्या प्रकारे त्यांची देहबोली आहे ती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. त्या चोरांना कारागृहात पाठवणे हा मुद्दा त्यांचा नाही आहे. त्यांचा मुद्दा काय आहे? तर ह्या हिंदूंना, एकवटलेल्या हिंदूंना परत विभाजित करणं, दोफाड करणं, त्यांची अनेक शकल्यांमध्ये विभाजित करणं, हा त्यांचा मुद्दा आहे. कारण आता काही महिन्यातच, एक 7-8 महिन्यातच उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या. आणि जर ह्या विधानसभेच्या निवडणुका जर जिंकायच्या असतील तर कुठलीही रणनीती त्यांच्या कामाला येणार नाही आहेत. मग ते काय करणार? षडयंत्र रचणार. जे शकुनी मामाने ते महाभारत जिंकण्यासाठी षडयंत्र आखलेत, तशाच प्रकारचे षडयंत्र हे अखिलेश यादव, हे राहुल गांधी, हे अरविंद केजरीवाल, हे उद्धव ठाकरे आखतायत. आणि ते आखताना त्यांचे वक्तव्य तुमच्या लक्षात येत असते. हिंदूंचं विभाजन करणं. लक्षात आलं का? आता ह्याला बळी पडणार की नाही हिंदू, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल. पण आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, सत्तेमध्ये परत येण्यासाठी हे काय करतात? षडयंत्र रचतात. मित्रांनो, तुम्ही म्हणाल म्हणजे ती चोरी केली त्याच्यावरती पडदा टाकायचा का? त्यांच्यावरती नजरअंदाज करायचं का?
त्यांना पाठीशी घालायचं का? नाही मित्रांनो, त्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे आणि कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे. पण मला एक सांगा की ही राम मंदिरमध्येच घटना घडली का? ह्या अगोदर अशा घटना घडल्याच नाहीत का? आता ह्याच वर्षात केरळमध्ये घटना घडलेली आहे. मंदिरामध्ये चोरी झाली, करोडोची चोरी झाली, लाखोची चोरी झाली, अगदी हैदराबादमध्ये सुद्धा चोरी झाली. आता केरळमध्ये सरकार कोणाचं होतं यापूर्वी? तर डाव्या आघाडीचं, त्याच्यामध्ये काँग्रेस सुद्धा होते. आता सरकार कोणाचं आहे? काँग्रेसचं. त्या हैदराबादमध्ये कोणाचं आहे? काँग्रेसचं. म्हणजे तुम्ही विचार करा कोणाचं सरकार आहे. त्या कर्नाटकमध्ये सरकार कोणाचं आहे? काँग्रेसचं. मग तिथे सुद्धा चोऱ्या झाल्यात. मग त्याच्यावरती एवढा गदारोळ घातला गेला का? हा साधा सरळ प्रश्न आहे माझा. तिथे मंदिरामध्ये झालेल्या चोऱ्यांमध्ये गदारोळ घातला गेला का? त्याचं उत्तर द्यावं हिंदूने. मित्रांनो, परकीय आक्रांता दोषी नाही आहेत किंवा हे ईसाई किंवा इस्लामिक मुसलमान दोषी नाही आहेत. आपल्या हिंदूंचा दोषी कोण आहे? तर हिंदूच आहे. जे हिंदू रोटी कपडावर मकान याच्या पुरतंच मर्यादित आहेत. त्यांना ह्या संस्कृतीची ह्या संस्काराशी काही लेणं देणं नाही. ह्या सनातन संस्कृतीशी काही लेणं देणं नाही. ह्या राष्ट्राशी काही लेणं देणं नाही. असे जे हिंदू आहेत त्या हिंदूंमुळेच यापूर्वी आक्रांताने आक्रमण करून आपल्याला गुलाम बनवून ठेवलं होतं. आणि हेच परत एकदा घडवण्यासाठी हे आता जे काय देशात बसलेले जे कोण तथाकथित हिंदू आहेत, जे सनातनी आहेत, ते षडयंत्र आखतात आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये भूतो ना भविष्यतो झालेला विजय त्यांच्या डोळ्यात खुपतोय. आता या विरोधकांच्या त्यांच्या लक्षात आलेलं आहे आपण जर हिंदूंच्या विरोधात गेलो तर आपली हार ही निश्चित आहे. मग हिंदूंच्या विरोधात न जाता षडयंत्र आखून हिंदूंमध्येच दुही निर्माण करून, दुफळी निर्माण करून, विभाजित करून आपण सरकारमध्ये येऊ शकतो, सरकार स्थापन करू शकतो. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आहे. मग त्यासाठी त्यांनी आखलेली ही षडयंत्र आहे. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा एक आहे, तो म्हणजे जे केंद्रस्थान आहे, शक्तीचं केंद्रस्थान, मग ते ईसाईंचं केंद्रस्थान असो की मुसलमानांचं केंद्रस्थान असो, हे केंद्रस्थान आहे या जगामध्ये. एक आहे ते इटलीमध्ये आहे ईसाईंचं केंद्रस्थान. तिथे त्यांचं जे चर्च आहे ते चर्च त्यांच्यासाठी केंद्रस्थान आहे, बलस्थान आहे. आणि तिथूनच ह्या ज्या काय त्यांच्या रणनीती आखली जाते किंवा षडयंत्र आखलं जाते जगभर, ते तिथूनच आखलं जाते. ते कुठे आहे? इटलीमध्ये, वेटिलिकामध्ये. त्या चर्चचं नाव आहे सेंट पीटर बेसिलिका. लक्षात आलं का? हे केंद्रस्थान आहे त्यांचं. आणि मुसलमानांचं केंद्रस्थान काय कुठलं आहे? इस्लामचं केंद्रस्थान कुठे आहे? तर मक्का मदिना. आता भारताचं केंद्रस्थान कुठे आहे? कुठेच नाही आहे. कारण आपण 33 कोटी देवांना पूजतो. आता 33 कोटी देव, त्याच्या मागचा अर्थ काय आहे, त्याच्या मागे वास्तव काय आहे, याच्यावरती मी सनातनी वास्तव याच्यावरती माझे विषय मांडलेले. तुम्हाला जर ते समजून घ्यायचं असेल तर सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले. जाऊन तिथे अनेक माझे व्हिडिओ पाहू शकता सनातनवरचे. आता असं एक आपलं केंद्रस्थान नाही आहे आपल्या देशामध्ये. हे केंद्रस्थान कुठे बनते आहे? ते म्हणजे यूपीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराच्या नावाने. आता राम मंदिर हे जर केंद्रस्थान झालं आणि तिथे त्या राम मंदिराच्या नावाने किंवा रामलल्लाच्या नावाने, त्या प्रभू रामचंद्रांच्या नावाने जर हिंदू त्या राम मंदिराच्या छत्राखाली जर एकवटला तर त्यांची जी एकी आहे ती तोडू शकणार नाही. हा एक प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हणजे जे बलस्थान आहेत दोन या जगामध्ये, ते चर्च आणि तो मक्का मदिना, त्या बलस्थानाला आता आव्हान देण्यासाठी राम मंदिर हे उभं राहते. 500 वर्षानंतर ते राम मंदिर बांधलं गेलेलं आहे. त्या बाबराने जे विध्वंस केलेलं मंदिराचं, त्याचं पुनर्निर्माण झालेलं आहे. आणि त्या मंदिरामध्ये रामलल्लाची मूर्ती स्थापित झालेली आहे, प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आता मित्रांनो, नुकतंच पश्चिम बंगालमध्ये जे काय निवडणुका झाल्या त्यावेळी जयघोष काय होता? तर रामलल्लाचा, प्रभू रामचंद्रजीचा. मग त्या जयघोषामुळेच आज त्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे. मग आता मला सांगा, ज्याचा द्वेष ती ममता बॅनर्जी करत होती, ज्या रामाचा उल्लेख झाल्यानंतर ममता बॅनर्जी उल्लेख करणाऱ्यांना कारागृहात टाकत होती, जय श्रीराम जय श्रीराम या एका जयघोषाखाली आता हिंदू एकवटलाय. तो तिथे एकवटू नये म्हणून हा केलेला आघात आहे. राम जन्मभूमीवरती, त्या राम जन्म मंदिरावरती केलेला आघात आहे. त्या चोरीचा उल्लेख करून, त्या चोरीला अगदी
त्याच्यावरती गदारोळ घालून, म्हणजे त्या भावना दुखवल्या गेल्यात हिंदूंच्या असं दाखवून, म्हणजे एवढा मोठा हे षडयंत्र आहे. त्या छत्राखाली, त्या छत्रछायेखाली हिंदू एकवटतोय ते म्हणजे राम मंदिर. आणि त्या राम मंदिरच्या बद्दल मनात द्वेष निर्माण व्हावं, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या बद्दल नव्हे, तिथल्या त्या संस्थेच्या बद्दल एक द्वेष निर्माण व्हावं. आणि तिथे ते राम नावाच्या नावाखाली एकवटू नये हे केलेलं षडयंत्र आहे. आणि तेच षडयंत्र 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल, ज्यावेळी त्या अयोध्येमध्येच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पराजित झाला. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, कारण बलस्थान निर्माण होते भारतामध्ये. हिंदू एकवटतो एका छत्राखाली, ते म्हणजे राम जन्मभूमीच्या नावाने, त्या राम मंदिरच्या नावाने त्यांच्यामध्ये विभाजन निर्माण करणं, दुही निर्माण करणं, यासाठी आखलेलं हे षडयंत्र आहे. आणि हेच ते वास्तव आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय सांगतोय, काय तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितोय. मग जर राम मंदिरमध्ये चोरी झाली, त्याच्यावरती एवढी चर्चा केली गेली, एवढा गदारोळ घातला गेला, मग इतर राज्यांमध्ये झालेल्या चोऱ्या, त्या चोऱ्या याच्यावरती कुठे चर्चा झाली का, गदारोळ घातला गेला का, किंवा जे दोषी होते त्या दोषींना शिक्षा झाली का? उलट पक्षी हे जे दोषी आहेत, जे गुन्हेगार आहेत, ते ह्या काँग्रेसची जी माता आहे, इटलीची माता, ती आपल्या सोनिया मायनो यांच्यासोबत ते फिरताना दिसतील तुम्हाला. त्यांच्या गळ्यात गळा घालून फिरताना तुम्हाला दिसतील हे जे दोषी आहेत ते. याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ हाच आहे की राम मंदिरचा मुद्दा उपस्थित करून, त्या नीटचा मुद्दा उपस्थित करून षडयंत्र आखलं जाते. आणि त्या षडयंत्रामध्ये हे कोकरोच जनता पार्टीसारखे दिलचट्टे येऊन काय करतायत? आंदोलनं करतायत. आणि मुद्दा बाजूला राहिला, प्रमुख मुद्दा, मूळ मुद्दा, आणि त्यांना सनातन संपवायचं आहे, त्यांना हिंदूंना संपवायचं आहे. आणि जर त्यांना हिंदूंना, सनातनला संपवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचा पराभव होणं आवश्यक आहे. हा सरळ साधा हे गणित आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मग हा जो नीटचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्या पेपर लीकचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मग ह्यापूर्वी ज्या पेपर लीक झालेत, मग त्या काँग्रेस सरकारच्या काळात असो किंवा इतर सरकारांच्या काळात जे झालेले आहेत, त्याच्यावरती एवढा गदारोळ घातला गेला का? दोषी आहेत त्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे, त्याच्याबद्दल मी अगदी ठाम आहे. मग कुठल्याही सरकार असो, कुठल्याही सरकारच्या काळात ही घटना घडो, मग त्या दोषींवरती कारवाई करणं आवश्यक आहे, त्यांना कारागृहात घालणं आवश्यक आहे, त्याला जेरबंद करणं आवश्यक आहे, त्यांना शिक्षा करणं आवश्यक आहे. पण ज्या प्रकारे आता या नीटच्या पेपरवरनं, या शिक्षणाच्या प्रकरणावरनं, या राम मंदिरच्या चोरीवरनं जे काय मुद्दे उपस्थित केले जाते, जो काय गदारोळ घातला जातोय, तो योग्य आहे का? यापूर्वी जे शिक्षण मंत्री आहेत, त्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामे दिलेत का? हा साधा सरळ सवाल आहे, माझा प्रश्न आहे. त्यावेळी राजीनामे दिलेत का? स्मृती इराणी ज्यावेळी शिक्षण मंत्री होत्या त्यावेळी सुद्धा पेपर लीक झाली होती, मग त्यावेळी हा मुद्दा उपस्थित का केला गेला नाही? मग एवढा गदारोळ का घातला गेला नाही? मग आता हा मुद्दा उपस्थित होतोय कारण यांना सरकार स्थापन करायचं आहे, ते सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये. कारण उत्तर प्रदेशमधूनच केंद्रापर्यंत जाण्याचा एक मार्ग आहे, प्रशस्त मार्ग आहे, एक राजमार्ग आहे. म्हणून त्यांना उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी हे उपस्थित केलेले प्रश्न आहेत, ना की राम भक्तांसाठी, ना की विद्यार्थ्यांसाठी, ना विद्यार्थ्यांसाठी, ना युवकांसाठी, ना आस्थेसाठी. हे जे मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्याच्या मागे षडयंत्र आहे. ते षडयंत्र कसले आहे तर आपल्याला परत एकदा सत्तेमध्ये आणण्यासाठी. आता तुम्ही षडयंत्राला बळी पडणार आणि यांना जिंकून देणार हे आता तुम्ही ठरवा. मी माझे मुद्दे तुमच्यासमोर मांडलेले आहेत, मुद्देसूद तुमच्यासमोर मी हे मांडलेलं आहे. हे वास्तव आहे आणि वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. आणि हे जर तुम्ही नाकारलं तर परत एकदा आपण पारतंत्र्याकडे जाऊ आणि त्या पारतंत्र्याचा राजमार्ग मोकळा होईल, ओपन होईल, प्रशस्त होईल. आता निर्णय तुमच्या हातात आहे. मी माझे मुद्दे मांडून स्पष्ट केलेले आहे, हेच ते वास्तव आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? मी जे काही मुद्दे मांडले आहेत ते मुद्दे योग्य आहेत का? जर योग्य वाटत असतील किंवा अयोग्य वाटत असतील तर आपले विचार तुम्ही आपापल्या मताने कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा.
बेल ऐकून दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.